आज आपण येथे उपवासाचे सांडगे बनवलेले आहेत. हे पॉपकॉर्नपेक्षा दुप्पट तिप्पट फुलणारे उपवासाचे सांडगे, मोत्यासारखे दिसणारे, क्रिस्पी आणि कुरकुरीत असे तयार झालेले आहेत. चवीला सुद्धा अप्रतिम आणि छान असे आपण येथे उपवासाचे सांडगे बनवलेले आहेत. हे सांडगे पॉपकॉर्नपेक्षाही दुप्पट तिप्पट फुलतात. येथे एकूण एक सांडगा असा छान पांढरा शुभ्र फुललेला आहे आणि दिसताना सुद्धा तो मोत्यासारखा दिसतो. चला तर मग आपण येथे उपवासाचे काही सांडगे तळून सुद्धा बघणार आहेत. येथे दुसरी बॅच सुद्धा छान अशी पांढरी शुभ्र फुललेली आहे. येथे हे सांडगे आपण कोणाच्या मदतीशिवाय सुद्धा सहज करू शकतो. याची सविस्तर रेसिपी आपण येथे पाहणार आहे. खिचडीला आपण ज्या पद्धतीने तांदूळ भिजत घालतो, अगदी त्याच पद्धतीने हा तांदूळ भिजत घातलेला आहे. तांदळाच्या थोडे वरती पाणी ठेवलेलं आहे. हा तांदूळ रात्रभर भिजत ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा तांदूळ छान असा मऊ सॉफ्ट छान असा फुललेला आहे. येथे हा तांदूळ पातेलं गच्च भरून इतका झालेला आहे आणि मऊ सुद्धा झालेला आहे. हा तांदूळ मी आता पूर्ण मोकळा करून घेणार आहे. हा भिजलेला सर्व तांदूळ आपण शिजवणार नाही किंवा उकळलेल्या पाण्यात टाकणार सुद्धा नाही. याच पद्धतीने हा सर्व तांदूळ मोकळा करून झालेला आहे आणि आता हा तांदूळ एका मोठ्या परातीमध्ये घेणार आहे. घेतलेला तांदूळ अजून एकदा मोकळा करून घेतलेला आहे. हा सर्व तांदूळ पूर्ण मोकळा झालेला आहे. आता 1 किलो तांदळासाठी येथे 1 किलो बटाट्याचा मी वापर करणार आहे. जास्त सुद्धा नाही आणि कमी सुद्धा नाही. या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचे आणि शाबूचे सांडगे केले तर लालसर होत नाहीत किंवा तेलात टाकल्यानंतर करपत सुद्धा नाहीत. आता आपण येथे बटाट्याच्या साली काढून झाल्यानंतर बटाटा 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. आता हे बटाटे आपण खिसून घेणार आहे. मोठ्या होलची जी खिसणीची बाजू असते त्या साईडनं हा बटाटा खिसून घेणार आहे. खिसलेला बटाटा एका मोठ्या पातेल्यात जे पाणी घेतलं होतं त्यामध्ये हा सर्व बटाट्याचा खीस टाकणार आहे. केलेला खीस 4 ते 5 वेळा धुवून घ्यायचा आहे. हा खीस मोठ्या खिसणीने खिसल्यामुळे साबुदाणा आणि बटाट्याचे असे केल्यामुळे जे सांडगे आपण तळताना लालसर होतात किंवा करपतात ते बिलकुल सुद्धा करपत नाही. आता एका मोठ्या चाळणीमध्ये सर्व शाबूचे तांदूळ घेतलेले आहेत. आता जो बटाट्याचा खीस आपण एका मोठ्या पातेल्यात भिजत ठेवला होता तो खीस घट्ट असा पिळून या शाबूच्या तांदळामध्ये आपण टाकून पूर्ण मोकळा करून घेणार आहे. 1 टेबलस्पून इतकं मीठ टाकलेलं आहे. 10 ते 12 कमी तिखटाच्या मिरच्या टाकलेल्या आहेत. जर जास्त तिखटाच्या मिरच्या असेल तर 5 ते 6 इतक्याच टाकायच्या आहे. मीठ 1 टेबलस्पून इतकंच टाकायचं आहे. आपण जे वाळवणाचे पदार्थ करतो त्यात सुरुवातीला जरी मीठ कमी वाटलं तरी ते पदार्थ वाळल्यानंतर त्यामध्ये खूप जास्त असं मीठ लागतं. त्यामुळे थोडं कमीच मीठ टाकायचं आहे. एका पातेल्यात गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे. त्या पातेल्यावरती आपण ह्या चाळणीमध्ये सर्व काढून घेतलेला शाबू, बटाटा मिक्स करून जे घेतलेलं साहित्य याला 10 ते 15 मिनिटं इतकी वाफ दिलेली आहे. मधून त्याला 2-3 वेळा हलवून घ्यायचं आहे. जोपर्यंत काचेसारखा कलर दिसत नाही तोपर्यंत हे सर्व शिजवून घ्यायचं आहे. जास्त शिजलं तरी काही प्रॉब्लेम होत नाही. आता थंड झाल्यानंतर या पद्धतीने मी सर्व सांडगे घालणार आहे. सांडगे घालताना थोडा जे नॉर्मल सांडगे घालतो ना त्याच पद्धतीने हे सांडगे सोडायचे. जास्त बारीकही नाहीत आणि जास्त मोठेही नाहीत. हे सांडगे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट असे फुलतात. त्यामुळे येथे जास्त मोठे सुद्धा घालायचे नाही. या पद्धतीने
सांडगे आपले तयार झाले आहेत. बनवायला म्हणाल तर अर्धा तास इतका सुद्धा लागत नाही. जर माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर करा.